शूटिंग करा रे शूटिंग बंद कर मी आहे मित्र आहे करवीर तालुक्यातील सातेरी महादेव मंदिरात सीमावाद, पुजाऱ्यांमध्ये वाद वाढला। करवीर तालुक्यातील सातेरी येथील महादेव मंदिर हे भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान मानले जाते। कसबा बीड, सावरवाडी, शिरोली दुमाला, बहिरेश्वर, आमशी, म्हारुळ, मल्लेवाडी, केकतवाडी, धोंडेवाडी आदी गावातील भाविकांचे हे आद्य दैवत आहे। सोमवार, श्रावण सोमवार तसेच महाशिवरात्रीला येथे मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। सातेरी हे देवस्थान जागृत मानले जात असून भाविकांची संख्या वाढत आहे। मंदिराच्या विकासासाठी माजी आमदार संपतराव पवार पाटील, दिवंगत आमदार PN पाटील तसेच विद्यमान आमदार चंद्रदीप नरके यांचे विशेष सहकार्य लाभले। त्यांच्या माध्यमातून रस्ता, पाणी, वीज, सुरक्षा कठडा आदी विविध विकास कामे पूर्ण करण्यात आली। त्यामुळे मंदिर परिसरात सुविधांमध्ये मोठी वाढ झाली आहे। मात्र मंदिराची वाढती लोकप्रियता आणि विकास कामांच्या पार्श्वभूमीवर आता पुजाऱ्यांमध्ये सीमावादाचा मुद्दा पुढे आला आहे। अनेक वर्ष हा देव सर्वांचा या भावनेतून पूजा अर्चा केली जात होती, परंतु सध्या मंदिराच्या हद्दीचा प्रश्न उपस्थित होत असून वाद निर्माण झाला आहे। आमशी गावचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाटील यांनी सांगितले, देव आमच्या गावाच्या हद्दीत आहे, देवालय असणारी जागा आमची आहे। आम्ही गेले 70 ते 80 वर्ष महादेव मंदिर आमशी या ठिकाणी या मंदिराची सेवा करत आहे। पुजारी पण आमच्या आमशीच गावचा आहे। गेले अनेक वर्ष नाही म्हटलं तरी 4थी पिढी आमची या आमशीच्या महादेव मंदिरला आम्ही सेवा करत आलेलो आहे। या ठिकाणी भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून गेले 20-25 वर्ष अन्नक्षेत्र असेल, स्वच्छतागृह असेल, पाण्याची सोय असेल, रस्त्याची सोय असेल, सांस्कृतिक हॉल असेल किंवा लोकवर्गणीनं येणाऱ्या डोंगराला येणाऱ्या पायऱ्या असतील, या सगळ्या आम्ही केल्या। याचं वैभव एवढं वाढलं की याचा दृष्टांत झाला, यांची नजर लागली आणि इतर गावातली तिकडची माणसं येऊन या ठिकाणी मंदिरावर अतिक्रमण करायला लागली। खऱ्या अर्थानं शंभू महादेवाला एकच प्रार्थना आहे, ज्यांनी तुमची 70-80 वर्ष सेवा केली अशा भक्ती मंडळाच्या पाठीशी आपण राहावं। आणि शासन दरबारी माझं एक शासनाला म्हणणं आहे की ज्यांनी खरोखर ह्या 100 वर्ष या मंदिराची सेवा केली, तुमच्याकडं वारंवार पाठपुरावा केला, अशा लोकांना खरोखर चांगल्या रीतीने न्याय द्यावा। कलेक्टर साहेब, SP साहेब या ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून करवीरचे PI शिंदे साहेब यांचं गेले 5 वर्ष आम्ही ऐकून घेत आहे। आज ही महाशिवरात्र आहे, लाखोंचा इथं गराडा आहे, भक्ती चांगली व्हावी म्हणून आम्ही या ठिकाणी चांगल्या व्यवस्था केलेल्या आहेत, पण उद्याच्या अन्नक्षेत्राला सुद्धा ही बाधा आणत आहेत। कृपा करून ज्यांनी काही अतिक्रमण केलं या मंदिरावर यांनी समजुतीनं आपण आपापल्या निर्णयाने खाली जावावं आणि हा जो महादेव मंदिर आमशी आहे ते महादेव ट्रस्टच्या आमशीच्याच सेवेला राहावं एवढी विनंती। धोंडेवाडीचे माजी सरपंच पांडुरंग नलवडे यांनी सांगितले की नलवडे माजी सरपंच धोंडेवाडी या गावचा मी रहिवासी आहे असून या महादेव मंदिराची यात्रा महाशिवरात्रीच्या नुसार जी काय चारगावचा विषय पोलीस स्टेशनला झालेला असून या विषयाचं कायद्याचं पालन आमशी गाव या लोकांनी आमशी महादेव शंभू महादेव ट्रस्ट या लोकांनी ते पालन केलं नाही, इथं हाणामारी याचा प्रकार झाला आणि त्यांचं जे ट्रस्ट आहे ते एकदम म्हणजे बेकायदेशीर आहे, कायद्यात नाही आहे। धोंडेवाडी ग्रामपंचायत मसूल असून आणि ही आमशी मसूल असून हे एका आमशी गावच्या महादेव मंदिर पालिसरचं मंदिर असून तिथं ते कवर्ग करण्यात असून त्याच्या नावानं तिथला उतारा जोडून
शासनाला बसवण्याचे काम आता त्यांनी केलेलं आहे. सुरुवातीपासून मंदिरासाठी कोणी कष्ट घेतले, विकासासाठी कोण कार्यरत होते आणि भविष्यातील विकास आराखडा काय असणार यावर लवकरात लवकर तोडगा काढणे गरजेचे आहे. मंदिराच्या व्यवस्थापन जबाबदारी आणि भविष्यातील व्हिजनबाबत स्पष्टता आणून ग्रामस्थ व प्रशासनाने एकत्रितपणे तोडगा काढावा. तसेच या देवस्थानातील वाद लवकर मिटावा अशी अपेक्षा येथील भाविकांकडून व्यक्त केली जात आहे. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी करवीरहून विश्वनाथ मोरे. बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा